हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर ईशांत शिंदे. मी आज सगळ्यांना पायाची सूज, कारणे, त्याची लक्षणे काय असतात आणि त्याचे उपचार काय असू शकतात ह्याच्याबद्दल एक 10 मिनटं सांगणार आहे. पायांना येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायांना येणारी सूज म्हणजे काय, कारणे आणि त्याचा सीकेडीशी काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पिडोलिडिमा म्हणजे काय? ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागांमध्ये अतिरिक्त द्रव्य जमा होते आणि सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते, जसे हृदयाची समस्या, यकृत समस्या, थायरॉइड, मूत्रपिंड किंवा रक्ताच्या गुठळ्या. आपल्या शरीरात द्रवाचे 2 भाग असतात, एक पेशींच्या आतमध्ये आणि त्याच्या बाहेर. बाहेरील भागात पेशींच्या समोर भागाचा आणि आपल्या रक्तवाहिनीतील आतील बाजूचा समावेश आहे. जेव्हा या भागांमध्ये द्रव्याच्या वितरणाची समस्या निर्माण होते तेव्हा इडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या अधिक द्रवांमुळे रक्तवाहिन्यांमुळे खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या येते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव्य राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिनचे जर प्रमाण नसेल तर अशी समस्या येते. त्याचबरोबर लसिका यंत्रणा आधारामुळे रक्तात पुन्हा अधिक प्रमाणात द्रव व प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रमाणे काम करत नसेल तर द्रव साचते आणि त्यामुळे सूज येते. शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्त्वाचे काम मूत्रपिंड करते. मूत्रपिंड कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा सीकेडी, एके आणि नेफ्रोटिक सिंड्रोम दिसून येतात आणि त्याप्रमाणे द्रव पदार्थ जमा होते आणि सूज येते. इडिमा हे सीकेडीचे मुख्य लक्षण आहे. आता निदान कसे करतात ते बघू. इतिहास घेतल्यानंतर जोखमीचे घटक निश्चित करण्यास हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार, थायरॉइड यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. इडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. सर्वसाधारण म्हणजे संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागावर परिणाम होतो. बहुतेक वेळा हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड याशी त्याचा संबंध असतो. स्थानिक इडिमा म्हणजे एखाद्या भागावर सूज येते. बहुतेक वेळा दाह, लिंगद्रवाचा प्रवाह बंद होणे, लिम्फ द्राव प्रवाह बंद होणे किंवा शरीरातील रक्तप्रवाहाच्या समस्यामुळे असं होते. क्लिनिशियन पिडोलिडिमा बघताना प्रेशर इंडेंटेशन म्हणजे बघतात, जे हृदयाचा बिघाड किंवा नेफ्रॅटिक सिंड्रोम दर्शवते. नॉन पिटिक म्हणजे हायपोथायरॉइड दाखवतात. मूत्रपिंडाचा विकार असल्यास खालील प्रयोगशाळेतील चाचण्या करण्यामुळे मदत होते. CBC, RFT, युरिनॅलिसिस, मायक्रोअल्ब्युमिन, युरिन अल्ब्युमिन प्रमाण, ओटीपोटाचा आणि श्रोणीचा अल्ट्रासाऊंड. तपशील इतिहास घेणे आणि शारीरिक तपासणी करणे महत्त्वाचे आहे. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्यासाठी त्याची मदत होते. जेव्हा इडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा काही कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे यावर निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणासाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबर औषधाव्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शरीर यंत्रणेसंबंधी कारणाच्या बाबतीत सर्वसाधारण उपाय, निश्चित उपचार यांची एकत्रित गरज असते. स्थानिक स्वरूपाच्या इडिमासाठी औषधाव्यतिरिक्त यांचा समावेश आहे. स्थानिक इडिमासाठी त्रास असलेला पाय निमुळत पाय उंच भागावर ठेवल्यामुळे सूज कमी होते आणि कॉम्प्रेशन उपचार, फिजिओथेरपी, बर्फ लावणे. मिठास प्रतिबंध. मिठाचे सेवन कमी केल्यामुळे द्रव्य संचय होण्यास प्रतिबंध केला जातो आणि त्याच्या अधिक प्रमाणाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. डायुरेटिक्स. या औषधामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाची पातळी व्यवस्थापन करण्यास मदत होते. याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये यांचा समावेश असतो. त्यात असतात लूप डायुरेटिक्स, थायझाइड डायुरेटिक्स आणि पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. इडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनामिक स्थिती, मूत्रपिंडाचे कार्य यासारख्या घटकानुसार डायुरेटिक्सची निवड आणि डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलिमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइट समतोल सारख्या समस्या टाळण्यासाठी डायुरेटिक्सचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर नियमित देखरेख ठेवणे आणि नियमित कालांतराने चाचणी करणे आवश्यक असते. तीव्र स्वरूपाच्या वृत्तपिंडाच्या आधारामध्ये बहुतेक वेळा इडिमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ आणि द्रव पदार्थावर मर्यादा. द्रव संचयनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक. डायुरेटिक्सचा उच्च डोस. लूप डायुरेटिक्सचे उदाहरणार्थ फ्युरोसेमाइड हे बहुतेक वेळा प्रभावी असतात, परंतु आवश्यक असल्यास थायझाइड डायुरेटिक्सचा समावेश केला जाऊ शकतो.
इडेमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश आहे. स्थानिक स्वरूपाच्या कारणासाठी औषधोपचार व्यतिरिक्त पद्धती महत्त्वाच्या असतात आणि यंत्रणेशी संबंधित करण्यासाठी आहाराचे संयोजन, डायुरेटिक्स आणि बारीक देखरेख करणे आवश्यक असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पुरवठा करणे आणि जीवनशैलीत बदल करण्यास असे चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. 25 सप्टेंबर रोजी आमच्या सोबत राष्ट्रीय इडिमा दिन साजरा करण्यासाठी सहभागी व्हा आणि इडिमा संबंधित स्थितीचे लवकर निदान करण्यासाठी जागृतीमध्ये वाढ करण्यासाठी सहभाग घ्या. एकमेकाच्या सहकार्याने आपण इडिमा अधिक चांगल्या प्रमाणे घेऊ शकतो आणि त्याचे व्यवस्थापन करू शकतो. हे पाहिल्याबद्दल धन्यवाद.